नमस्कार, माझे नाव आरोही रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी चिंचरा, इयत्ता 4थी. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेली नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई. श्याम, ए श्याम, काय होतंय? पाय चेपू? पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळा असशील हो, मी तरी काय करू? मला हा ज्वर आहे, काही करवेनासे झाले. श्याम, तू दिवसभर काम करून दमतस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळा? कोणते काम आई? मी कधीतरी नाही म्हटले आहे का? नाही हो बाळ, तू कधी सुद्धा नाही म्हटले नाही. हे बघ, उद्यापासून वट सावित्रीचे व्रत सुरू होतील. मला 108 दक्षिणा घालता येणार नाही, मला भोवळ येईल. कशी तरी पायावर तुझा हात धरून जाईल, पूजाही करेन, 3 प्रदक्षिणा घालेल, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. आई, माझ्या प्रदक्षिणा कशा ग चालतील? चालतील हो बाळा, देवाला डोळे आहेत, देव काही मेला नाही, त्याला सारे समजते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तू रूप. तू ज्या प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी हे देवाला माहित नाही होय? नाही, मला बायका असतील, मुले चिडवतील, शिवाय शाळा बुडवल्यावर मास्तर रागवतील. श्याम, आईच्या कामाला कसली रे लाज? ते देवाचे काम, ते करीत असता तुला कोणी असले तर तेच वेगळे ठरतील. श्याम, देवाच्या कामाला लाजू नये, पाप करावास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन घाललास, मी बघितले, पण काही बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात. त्यावेळेस तुला लाज नाही वाटली, आता देवाचे काम करावायस तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिजय कशाला वाचत, मग तो पांडव प्रताप कशाला वाचत? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे आखी धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसला जाणार तर मी जाईल हो, येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेल. श्याम, देवाच्या कामाला लाजू नये, पाप करण्याची लाज धर. आई, जाईल हो मी, कोणी हसो, कोणी काहीही म्हणो, तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. आई, तुला माझा राग आला का ग? नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेल? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. श्याम, ए श्याम, झालं का खेळून? किती खेळतोस बाळा? चल घरी. आलास श्याम? खूप खेळलास हो. काय तुझे ते खेळ? लंगडी, धावणे, लपंडाव, तुझा आणखी खेळ लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकी दे, असे नाना खेळ खेळतोस व दमतोस. त्यामुळेच मी तुला दोन्ही वेळेस स्नान घालते. चल बरं श्याम, पाणी तापून घमाला ओतलंय, तेवढं शेंडीला तेलाची बोट लाव व धुंडीवर येऊन बस. श्याम, शेंडीला तेलाची बोट लावले ना? बस. श्याम, निजावायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे झाले मनाचे स्नान. शरीर मन स्वच्छ असले की झोप कशी गाढ येते, तुझी अंग चोळून देते,
उरलेले पाणी अंगावर घे. पाणी संपले की मला बोलव हं. आई आई अंग पुस माझे, पाणी सारे संपले, खूप थंडी लागते मला. आई लवकर पुस. आले रे श्याम, किती ओरडतोस? आता देवाला फुले काढून आण. नाही नाही, माझे तळे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे तळे पुस बघू आधी. तळवे रे, ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? तुझे या धोंडीवर पसार, मी त्याच्यावर पाय ठेवील. पाय टिपून घे व उडी मारेन. हट्टी आहेस हो श्याम, अगदी एक एक गोष्ट कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हा ठेव पाय. श्याम, आता देवाला फुले काढून आण. आणलीस का श्याम फुले? हे घे निरंजन, बस देवा पुढे. श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून किती जपतोस, तसे मनाला घाण लागू नये म्हणून ही जप. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. मन निर्मळ नाही म्हणून रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान. विरळ हो, ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर गोष्टींनी अश्रूंचे ओठ डोळ्यासमोर भरलेलेच असतात, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाहीत म्हणून कोणी तळमळतो का? माझे मन अजून या घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती काम वाईट वाटते. श्याम, मीराबाईने म्हटले आहे, अस्वन जलसिंच प्रेम वेली बोई, अस्वन जलसिंच प्रेम वेली बोई. श्याम, अश्रूंनी तुरुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. आता डोळे मीट व श्लोक म्हण. नेत्री दोन